नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असं झणझणीत चिकनचा रस्सा बनवणार आहोत. हा चिकनचा रस्सा एवढा जबरदस्त झाला आहे ना, इथे तुम्ही पाहू शकता. आत्ताच पाहिल्याबरोबर लगेच तोंडाला पाणी सुटू लागलं आहे. एवढा जबरदस्त झाला आहे चिकनचा रस्सा. मस्त असा झणझणीत असा रस्सा झालेला आहे. आणि त्याबरोबर इथे आपण तांदळाच्या मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्या बनवल्या आहेत. चिकनबरोबर तांदळाच्या भाकऱ्या अप्रतिम लागतात. त्याचबरोबर लच्छा पराठा मिळतो, तो देखील चिकनबरोबर ऑसम लागतो. किंवा तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर देखील खाऊ शकता. परंतु मला तांदळाच्या भाकरीबरोबर आणि लच्छा पराठा असतो त्याबरोबर चिकन खायला भरपूर आवडतं. चवीला अप्रतिम लागतं. त्याचबरोबर इथे मी एक छोटा फोडलेला कांदा ठेवला आहे आणि एक लिंबाची फोड. चला तर मग इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 किलो हाडांसहित चिकन घेतलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर इथे लेग पीस आहेत, त्यांना मी चिरा मारून घेतले आहे. कारण आपण आलं लसूणची पेस्ट वगैरे लावू, ती व्यवस्थित आतपर्यंत मुरेल किंवा मसाले देखील आतपर्यंत व्यवस्थित मुरले जातील. तर इथे मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, थोडीशी काळी मिरी पावडर आणि हळद घेतली आहे. तसंच थोडंसं मीठ लावून आपण या चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत. आता कमीत कमी आपण इथे अर्धा तास तरी हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. आता इथे या टोपामध्ये मी 3 ते 4 चमचेच्या आसपास तेल घेतलं आहे. हे तेल पूर्ण टोपामध्ये आपण अशा प्रकारे पसरवून घेऊया. त्यानंतर इथे मी तेजपत्ता आणि मोठी वेलची घेतली आहे. मसाला वेलची आहे, ती थोडी फोडून घेतली आहे. म्हणजे याचा स्वाद आहे ना, तो चिकनमध्ये व्यवस्थित उतरला जातो. आणि एक छोटा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतला आहे. तो आपल्याला आता या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चिकनमध्ये मसाला वेलची टाकली ना तर चिकनला चव अप्रतिम येते. त्यानंतर आपण यामध्ये 3 चमचे मी इथे काश्मीरी चिली पावडर घेतली आहे. याच्यामुळे चिकनला रंग फार सुरेख येतो. आणि सुरुवातीला जर आपण तेलामध्ये ही पावडर टाकली ना तर चिकनला कलर छान येतो. आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आहे ते या तेलामध्ये परतून घेऊया. मोठ्या आचेवरच मी हे चिकन परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर आता मी आच कमी करते आणि 5 मिनिटं हे चिकन झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. तर इथे पाहू शकता चिकनला छान तेल सुटलं आहे आणि चिकन देखील थोडं शिजलं आहे, परंतु अजून पूर्णपणे व्यवस्थित शिजलं नाही आहे. तर आता आपण हे चिकन थोडं बाजूला करूया आणि इथे मधोमध आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आणि अर्धी वाटी मी इथे दही घेतले आहे फेटून, ते देखील आपल्याला टाकून छान परतून घ्यायचं आहे. गॅसची आच मी इथे कमी ठेवली आहे आणि अगदी कमी आचेवरच आपल्याला हे चिकन दह्यामध्ये परतून घ्यायचं, नाही तर दही फाटू शकतं. त्यानंतर इथे मी 1 चमचाभरून मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे धण्याची पावडर घेतली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे किंवा घाटी मसाला देखील घेऊ शकता. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यानंतर मी इथे वाटण घेतलं आहे. कांदेपोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याच्या मापाने मी इथे 5 चमचे हे वाटण घेतलं आहे. आता हे वाटण व्यवस्थित आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे व्यवस्थित वाटण मिक्स झाल्यानंतर मी इथे एका बाजूला गरम पाणी करून ठेवलं होतं. ते गरम पाणी आपण या चिकनमध्ये ओतणार आहोत. गरम पाण्यामुळे देखील चिकनला रंग हा सुरेख येतो. त्यानंतर आपण झाकण ठेवून 10 मिनिटे मध्यम आचेवर हे चिकन शिजवून घेणार आहोत. आता चिकनला आहे ना जबरदस्त सुगंध येतोय. आता इथे आपण एक मोठा चमचा भरून मटण मसाला टाकणार आहोत. तुम्ही जर यामध्ये गरम मसाला कोणताही टाकला तरी चालेल किंवा चिकनचा टाकला तरी देखील चालेल, पण मटण मसाला टाकला ना तर चिकनला चव खूप छान येते. आणि इथे थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकून हा मसाला आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊया.
त्यानंतर इथे आपण हे चिकन शिजलं आहे की नाही ते पाहूया. तर इथे आपलं हे चिकन व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण मोठ्या आचेवर चिकन आटवून घेऊया, कारण की या चिकनमध्ये रस्सा खूप जास्त आहे. तर आपल्याला थोडं अजून दाटसर करायचं आहे. इथे आपलं चिकन पाहू शकता आता व्यवस्थित दाटसर झालं आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता आपलं हे चिकन झणझणीत असं तयार झालं आहे. चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.